श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इतिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरोणी मणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल मासे दिवाळे यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात दर्शन समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गांसी आणि मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः 300 रुपये दयाने आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंदे आली मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदला नाही कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्थासन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासे आता निश्चित परिधान करे भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिधली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर लुटवे आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा ऐकून आयशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारणामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडवणी विनमिते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी स्वतः ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतो श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिते समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांचे चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली यासी
यासी सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करुणी पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझे दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी मग हे स्वामी सुताची जननी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता कामाठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारणामे त्यांची कांता तीही त्रास देती स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहुण्या स्वभक्तांसी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छैलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे स्वामी सुत दिवसेदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला म्हणा माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याचे समर्थ करीती आज्ञा स्वामी सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुण सांगती ऐकुणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनीया आणावे पाहुण्या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावणिया वेगेसी मिठी चरणी घादली निज सुताते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी भोवतवते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूने समर्थ सांगती तया काणी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकुणी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी जाण लेकरू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरे बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुणी विनमित समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती तुम्हा ते म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो नाला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढाला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे बैसले स्नान करुणे परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकीती कोणा संगे न बोलती रोदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझे सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकुणी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुता आपला भक्त असून अकाली पावला का मरण
मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडेल काळासी ओढवणी बळीची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवतदी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोरणिमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमुकादिसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ बनती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घालायासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कुठे राहिलं केसगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईंसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासे दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईसी गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कहुनी जोळी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशी दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचित चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करुणी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले समर्थे अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांची मस्तकी ठेव दादाच्या मूर्चे लाणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदयी प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेलेलं याते धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करुण जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी त्याचे करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकून अशा वचनाला समर्थांसी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कहुने जोडी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणे लोकापावादा कारण ऐकुनी मातेची उक्ती दादा तिज प्रति बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकोण वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी चरणार्पणमस्तु.